नमस्कार. कोड पाठ या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. जर तुम्ही पण एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा किंवा प्रोग्रामिंग सुरू करणारे व्यक्ती असाल, तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, की मी नेमकी माझ्या प्रोग्रामिंगची सुरुवात कुठून करू? तर त्यासाठीच मी घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी कंप्लीट रोडमॅप ऑफ 2026 which will help you to get placement, that is zero to placement roadmap. ते प्लेसमेंट प्रिपरेशन कशी करायची आपण नेमकं कुठली लँग्वेज सिलेक्ट करायची किंवा कुठल्या लँग्वेजमध्ये कसं आपण आपला फ्लो राहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रोग्रामिंग सुरू करणाऱ्या जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हेच प्रश्न असतात, की नेमकी मी लँग्वेज कुठली निवडू? जावा, सी प्लस प्लस, वेब डेव्हलपमेंट, DSA करायचं, AI मध्ये काम करायचं की पायथन मध्ये काम करायचं? हे नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हणा किंवा डाउट्स म्हणा, हे सगळ्यांच्याच मनात येत असतात. माझ्याही मनात आले होते. तर त्याचं सोल्युशन मी कसं काढलं होतं हेच आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजेच की प्रोग्रामिंग शिकताना विद्यार्थी असं करतात की सगळ्याच गोष्टी एकाच वेळी शिकायला जातात आणि त्यामुळे काय होतं ना की त्यांना ना जावा नीट येतं, ना पायथन येतं, ना त्यांना AI मध्ये काम करता येतं, प्रोजेक्ट्स बिल्ड करता येतात, की ना त्यांचं मोटिवेशन राहतं शेवटी. की सगळ्या गोष्टी आपण एकाच वेळी करू शकत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जर आपल्याला कुठल्यातरी एखाद्या स्किलमध्ये प्रोफिशियंट लेवल किंवा आपण म्हणू शकतो की मास्टर करायचं असेल एखादी लँग्वेज, तर आपण त्या लँग्वेजला धरून काम केलं पाहिजे. एखाद्या लँग्वेजला आपण घेतोय, शिकतोय आणि मध्येच दुसरी लँग्वेज ट्रेंडिंगला आली, तर आपण तिकडे स्विच करतोय. तर असं आपण हे करणं अव्हॉइड केलं पाहिजे. तर मला असं वाटतं पर्सनली की प्रोग्रामिंगमध्ये स्पीडपेक्षा डिरेक्शन खूप जास्त महत्त्वाची आहे. तर तेच आपण बघणार आहोत की नेमकं प्रोग्रामिंग म्हणजे काय? की का आपण एका गोष्टीला एवढं महत्त्व देतोय? की आजचं जे इंडस्ट्री लेव्हल बघतो आपण किंवा मग आपण इंडियामध्ये ज्या कंपनीजच्या सिच्युएशन्स बघतो, त्यामध्ये हे खूप ट्रेंडिंगला आहे की प्रोग्रामिंग किंवा CS किंवा IT फील्ड्स. तर हेच आहे की आपण जो विचार करतो, त्याचं आपण काहीतरी एक सोल्युशन लिहितो. ते असतं इन अ फॉर्मॅट. ते आपण देतो आपल्या कॉम्प्युटरला आणि कॉम्प्युटरवर ते रन होताच जे ॲज अ रिझल्ट आपल्याला भेटतं ते असतं आपलं आउटपुट. सो प्रोग्रामिंग ही खूप सोपी गोष्ट आहे, की ज्यामध्ये आपण कॉम्प्युटरला नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स देतो, पण त्या देतो स्टेप बाय स्टेप. तर त्यामुळे तुम्हाला अजूनही ही गोष्ट कळली नसेल तर मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते, की समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे, की चहा बनवण्यासाठी आपण काय-काय करतो. आधी पाणी गरम करतो, देन चहापत्ती टाकतो, मग साखर आणि मग दूध. म्हणजे प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण ते काम करतो. अगदी तसंच आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देतो आणि कॉम्प्युटर त्या एक्झिक्यूट करतो आणि लास्टला आपल्याला आउटपुट भेटतं. तर हा आहे योग्य रोडमॅप जो मी बनवला आहे, की पहिली स्टेप आहे एक प्रोग्रामिंग लँग्वेज निवडायची आणि माझ्या मते जावा हा एक उत्तम पर्याय आहे. ते का? मी नंतरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगेल. नेक्स्ट स्टेप आहे लॉजिक बिल्डिंग. त्यामध्ये फक्त सिंटॅक्स येत नाही, त्यामध्ये प्रॉब्लेम रिॲलिटीमध्ये कसा सॉल्व्ह करायचा हे आपण शिकतो. स्टेप 3 DSA. मला असं वाटतं, की DSA हे खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. कारण की ही अशी एक गोष्ट आहे, की जी तुम्हाला प्लेसमेंटमध्ये फ्रॉम फर्स्ट स्टेप म्हणजेच ॲप्टिट्यूडमध्ये कोडिंग सेक्शनपासून तर लास्ट इंटरव्ह्यू राउंडपर्यंत सगळ्याच ठिकाणी हेल्प करते. म्हणून DSA हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेप आहे मी असं म्हणेल. नंतर येते SQL आणि DBMSची स्टेप, की त्यामध्ये आपण डेटाबेस कसा असतो, डेटाबेस म्हणजे नक्की काय असतं, नक्की याचा यूज कसा होतो ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. नंतर आपण प्रोजेक्ट्स बिल्ड करतो आणि हे प्रोजेक्ट्स आपण गिट किंवा गिटहबवर टाकतो आणि देन आपल्या रिझ्युमेवर किंवा प्लेसमेंटसाठी आपण ते खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो, की ज्यामुळे आपलं एक वेगळं इम्प्रेशन सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं पडतं. आता आहे सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजेच कोणती लँग्वेज चूज करायची. नंबर ऑफ लँग्वेजेस आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की जावा आहे, सी प्लस प्लस, पायथन आणि अजून बऱ्याच लँग्वेजेस आहेत. Kotlin आहे, PHP आहे, सी हॅश आहे, सी शार्प आहे, अशा बऱ्याच लँग्वेजेस आहेत.
पण मला असं वाटतं की तुम्ही आधी तुमचं डोमेन म्हणजेच तुमचा इंटरेस्ट आधी फाइंड आउट केला पाहिजे. जर तुम्हाला AI/ML मध्ये किंवा डेटा सायन्स मध्ये आवड असेल तर तुम्ही पायथन सोबत जावं. जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग किंवा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लॉजिक बिल्डिंग करायचे असेल, मेमरी मॅनेजमेंट कशा पद्धतीने होतं हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही C++ चूज करावी. आणि जर तुम्हाला प्लेसमेंटची तयारी एफिशियंट पद्धतीने करायची असेल, पुढे जाऊन तुम्हाला एंटरप्राइज सिस्टीम्स किंवा बँकिंग ऍप्लिकेशन्स वगैरे मध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही जावा चूज करावी असं पर्सनली मला वाटतं. आणि मी तरी माझ्या प्लेसमेंट जर्नीमध्ये C++ ही लँग्वेज चूज केली होती. बाकी तुम्ही तुमच्या इंटरेस्टवर आणि तुमच्या लॉजिक बिल्डिंगवर विश्वास ठेवून लँग्वेज निवडू शकतात. तर मी एवढा फोकस जावावर का करत होते ही लँग्वेज ह्यूज डिमांडमध्ये तर आहेच, पण या लँग्वेजमुळे अजून काहीतरी बेनिफिट्स आहेत. ते म्हणजेच की एंटरप्राइज मध्ये खूप हेल्प करतं. प्लेसमेंट्स मध्ये सुद्धा जसे की TCS, इन्फोसिस, विप्रो, असेंचर आणि अजून बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जावा ही गरजेची आहे, नेसेसरी आहे. देन ओप्स कन्सेप्ट जे आपले ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे त्यामधले कन्सेप्ट असतात ना ते पण क्लिअर करायला जावा खूप हेल्प करते. मी जरी माझ्या DSA साठी C++ यूज केली होती, पण मी माझ्या उप्स कन्सेप्ट साठी जावाच चूज केली होती. तर इट विल प्रोव्हाइड यू अ स्ट्रॉंग फाउंडेशन. आता या चॅनलवर आपण फक्त जावा शिकणार नाहीत, आपण जावापासून सुरुवात करणार आहोत, बेसिक्स टू ॲडव्हान्स लेवल पर्यंत जाणार आहोत. देन आपण DSA कडे जाऊ. त्यानंतर SQL DBMS, देन ऑपरेटिंग सिस्टीम्स, कम्प्युटर नेटवर्किंग म्हणजे काय ते बघणार आहोत. त्यानंतर आपण प्रोजेक्ट्स करू, काहीतरी रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. त्यानंतर आपण AWS म्हणजेच Amazon वेब सर्व्हिस, गिट आणि GitHub वर काम करू आणि लास्टला येतं सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजेच इंटरव्ह्यू प्रिपरेशन. आता आपण आपला पुढचा प्रवास काय आहे ते डिस्कस करू. तर फर्स्ट आहे की आपण जावामध्ये काम करणार आहोत. तर आपण जावाचे बेसिक्स जे आहेत व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, त्यानंतर लूप्स किंवा अरेज काय असतात, उपच्या कन्सेप्ट्स काय आहेत किंवा फ्रेमवर्क काय आहेत, नंबर ऑफ फ्रेमवर्क्स किंवा DSA बेसिक्स काय आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. तर हा आपला एक फ्लो असेल सिरीजचा. त्यानंतर माझं हेच म्हणणं आहे की ही जर्नी स्टार्ट करताना आपण आपला माइंडसेट आधी फोकस ठेवला पाहिजे. आपलं एम आपलं डिसाईड असेल ना, तर आपण पुढच्या गोष्टी मला असं वाटतं की इझिली करू शकतो. तर आपला अप्रोच हाच असेल की आपण लर्न करू. त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्ही स्वतःहून काहीतरी बिल्ड करावं आणि नंतरच तुमची ग्रोथ होईल. असं पर्सनली माझं ओपिनियन आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल किंवा थोडं जरी तुम्हाला इम्पॅक्टफुल वाटलं असेल तुमच्या जर्नीसाठी तर नक्कीच माझ्या चॅनलला फोर्थ पार्ट या नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा कारण की यापुढे मी स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं तसं जावापासून प्लेलिस्ट सुरू करणार आहे. सो बाय गाईज अँड थँक यू.